बघा प्रभाग 11 च्या नागरिकांनी का बरं मला निवडून दिलं पाहिजे, एक चांगला क्वेश्चन आपण केलेला आहे. प्रभाग 11ला विभिन्न पक्षाचे लोक निवडणूक लढणार आहे. निवडणूक लढताना जेव्हा आपण मतदातासमोर जातो तर त्यांच्या मनात एक विषय असते की आपण कोणत्या माणसाला नगरसेवक या पदासाठी निवडून दिलं पाहिजे. मला वाटते की मागील जे 15-20 वर्षापासून आपण सातत्याने लोकांच्या कामात रुजू आहोत. शववाहिका असू शकते, बॉडी फ्रीजर असू शकते, ॲम्ब्युलन्स असू शकते, गरीब मुलांना शाळेचं साहित्य उपलब्ध करून देणं असू शकते, गरीब मुलांच्या एज्युकेशनसाठी त्यांची फीससाठी पैसे उपलब्ध करून देणं असू शकते, आपल्या काही या भागातील लोकांना बुटीबोरी इंडस्ट्रीला नोकरीचा विषय असू शकते. आणि दुसरी गोष्ट कसं असते की मतदाता हा समजदार असतो. मतदातांनी बघितलं आहे की हा शैलेश पांडे एक सामान्य कुटुंबातून इथं आल्यानंतर मी आपलं स्वतःचं व्यवसाय सुरू केलं, काम सुरू केलं. आज जवळपास माझ्याजवळ 300 लोक माझ्याकडे कार्यरत आहे, माझ्याकडे काम करून राहिले आणि तेही प्रत्येक समाजाचे लोक आपल्याकडे काम करतात. तर मला असं वाटते की मतदाता स्वतः मेरिट बेसवर आपला उमेदवार निवडणार आहे आणि मेरिट बेसवर जेव्हा त्यांना उमेदवार निवडण्याची वेळ येईल तर मला असं वाटते की मी केलेले कार्य, मी समाजासाठी केलेलं काम हे त्यांच्या लक्षात येईल आणि त्याच्यामुळे ते मला बहुतेक 100% मला निवडून देणार. मैं शैलेश रामसुंदर पांडे आपकी सेवा में प्रभाग 11 से उम्मीदवार के रूप में आ रहा हूँ. निश्चित स्वरूप में मुझे उम्मीद है कि आप अपना बहुमूल्य मत, अपना सहकार्य देके मुझे प्रचंड बहुमतों से विजय बनाएंगे और मुझे विजयी बना के आपकी सेवा का मौका देंगे. धन्यवाद.